महानगरपालिका निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला राज्यामध्ये घवघवीत यश मिळालं आणि यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील राज्यभर चर्चा सुरू झाली। या विषयावर बोलण्याकरता आपल्यासोबत भाजपचे आमदार परिणय फुके आहे। एक सातत्याने विजयाची मालिका महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाची पाहायला मिळते। खरं तर काय या यशाचं गमक आहे? या यशाचं एकच गमक आहे किंवा एक ज्या मुद्द्यावर आम्ही ही निवडणूक लढलो तो विकासाचा मुद्दा। आणि एक या सगळ्या निवडणुकीच्या निकालानंतर लोकांमध्ये विकास कोण करू शकतो हे लोकांना माहीत झालेलं आहे। या महाराष्ट्राला कोण चांगल्याने पुढे नेऊ शकतं हे लोकांना माहीत झालेलं आहे। आणि एक ब्रँड देवाभाऊ हे आता महाराष्ट्रात इस्टॅब्लिश झालेलं आहे। एक आता कारण तुम्ही बघा विधानसभेमध्ये देवाभाऊ या ब्रँडच्या याच्यात नेतृत्वात आम्ही निवडणूक लढलो। 237 सीटा आमच्या निवडून आल्या महायुतीच्या। परत नगरपंचायतीमध्ये भारतीय जनता पार्टी माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वात लढली। भारतीय जनता पार्टीने घवघवीत यश मिळवलं। त्यानंतर परत आता महानगरपालिकेचं म्हणजे हॅट्रिक म्हणून महानगरपालिकेमध्येही आम्ही भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना माननीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात लढले आणि एक ब्रँड देवाभाऊ या माध्यमातून इस्टॅब्लिश झाला। आणि ज्या प्रमाणात निकाल आला त्यात तुम्ही बघू शकता की खरं जर आहे तर या देवाभाऊचं जो पारदर्शक विकासाचा मॉडेल हाच सगळ्यात यशस्वी आहे। पण राज्यात आणखी दोन ब्रँडची खूप चर्चा आली आतापर्यंत। एक तर मध्ये ठाकरे ब्रँड आणि दुसरा पवार ब्रँड। बघा असं आहे की महाराष्ट्रात एकच ब्रँड होता ते म्हणजे हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे ब्रँड। पण त्या ठाकरे ब्रँडचा त्यांच्या मुलांनी म्हणजे उद्धवजींनी आणि राज ठाकरेजींनी त्या ठाकरे ब्रँडचा बँड वाजवलेला आहे। ज्या दिवशी या उद्धव ठाकरेजींनी काँग्रेससोबत युती केली, ज्या दिवशी यांनी हिंदुत्वाचा विसर पडला, ज्या दिवशी यांनी मराठी माणसांच्या कामामध्ये भ्रष्टाचार केला, त्या दिवसापासून यांचं अस्तित्व संपायला सुरू झालं। आणि या मागच्या अनेक वर्षाच्या कार्यकाळात ज्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये विकास झाला, महाराष्ट्राची प्रगती झाली, महाराष्ट्रामध्ये एक पारदर्शकता याच्यात सगळं कामकाज झालं, तर ते एक देवा ब्रँडच आता उरलेला आहे। आणि दुसरा पवार ब्रँडचं जे म्हणता तो पवार ब्रँड हा भ्रष्टाचाराचा ब्रँड होता। आधीपासून महाराष्ट्रामध्ये पवार ब्रँडला भ्रष्टाचाराचा ब्रँड म्हणजे भ्रष्टाचार म्हणजे पवार असं समीकरण होतं। तोही आता कुठेतरी उद्ध्वस्त करण्याचं काम या देवाभाऊ ब्रँडने केलेलं आहे। पुढील काळामध्ये काय रणनीती असेल? आता जिल्हा परिषदच्या निवडणूक आहे। जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये याच प्रकारचं यश संपादित करू। परत आम्ही ही निवडणूक माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्याच नेतृत्वात लढणार आहे। आणि ताकदीने प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये त्या भागातील नेत्यांची ताकद लावून त्या भागातील जनतेला सोबत घेऊन आम्ही तिथेही याच प्रकारचं यश संपादित करणार आहे। आपण बघू शकतो की भारतीय जनता पक्षाने आता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक नवीन ब्रँड विकसित केल्याचं त्यांच्याकडनं सांगितलं जात आहे। आणि तो ब्रँडमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रूपाने देवाभाऊ ब्रँड। कॅमेरामॅन मिथुन आदवणेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।